नमस्कार, फूड लवर यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पिठलं। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ। 1 वाटी बेसनचं पीठ, आपण असा कांदा चिरून घेतलेला आहे। 7-8 लसूणच्या पाकळ्या, 10-12 कढीपत्त्याची पानं, 3 हिरवी मिरची, धना पावडर, मोहरी, जिरे, मीठ, हळद, हिंग व तेल आणि कोथिंबीर। चला तर आता आपण पिठलं बनवायला सुरुवात करू। चला तर आता आपण पिठल्यासाठी पीठ कालवून घेऊ। 1 वाटी आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद व स्वादानुसार मीठ। आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं पीठ तयार करून घेऊ। असं आपल्याला पीठ पातळसर बनवून घ्यायचं आहे। या अशा प्रकारे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे। चला तर आता आपण पिठलं बनवायला सुरुवात करू। आपण कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेऊ। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण मोहरी टाकून घेऊ। जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, कांदा। कांदा आपण आता लालसर होईपर्यंत भाजून घेऊ। आता आपण याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घेऊ। व 1 चमचा धना पावडर। आता आपण जे केलेलं पीठ आहे ते याच्यामध्ये टाकून देऊ। आता एकसारखं हलवून घेऊ। गॅस बारीक ठेवायचा। याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊ। आता हे एकसारखं हलवून घेऊ। आता आपलं पिठलं मस्तपैकी हलवून झालेलं आहे। आता आपण याच्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ। आपण झाकण उघडून बघून घेऊ आपलं पिठलं। आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ।
आपलं गरम गरम पिठलं तयार आहे. चला तर आता आपण खाण्यासाठी काढून घेऊ. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.